आम्हाला जे कळालं आहे 20 ते 25 लाखाचा रेट त्या ठिकाणी होता. दादांनी त्या फाईलचा विरोध केला असं आम्हाला कळतंय. कोकाटे जे मंत्री होते आधी त्यांनी सुद्धा त्या बाबतीत विरोध केला होता असं आम्हाला कुठेतरी त्या ठिकाणी कळतंय. मग विरोध असताना दादांचा अंतविधी तिथं सुरू असताना जर इथं फायली पास होत असतील नाहीतर ऍक्सिडेंट झालेल्या दिवशी दुपारच्या वेळेस जेव्हा दादांचं जे शव होतं ते हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं, इथे बसलेले सगळे जे अधिकारी आहेत ते मात्र सह्या काढण्यात आणि सर्टिफिकेट काढण्यामध्ये मग्न होते. माणुसकी कुठेतरी संपलेली आहे का असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल. तुम्ही स्थगिती दिली असली, एन्क्वायरी लावली असती तरी आमचं मत आहे की हे जे कोणी जबाबदार आहेत पुढच्या 10 दिवसामध्ये हे जे काही एन्क्वायरी ती व्हावी. कारण का राज्य सरकारमध्ये एन्क्वायऱ्या लागतात, बऱ्याच लागतात, पण कधी कन्क्लुजनला त्या ठिकाणी जात नाही. 10 दिवसात निकाल द्या. अधिवेशनाच्या आधी या व्यक्तीला आम्ही बरखास्त केलं असा एक मोठा संदेश या महाराष्ट्रामध्ये द्यावा असं या सरकारला विनंती.